स्वराज, अहो जेवणात आज काय करायचं तुम्ही? आई, अयो तुम्ही कधी आलात? तेव्हाच जेव्हा तू बाहेर स्वराजला कॉफी दे, त्यानिमित्ताने त्याच्या हाताला हात लाव, हे सगळं करत होतीस ना, तेव्हाच आले मी. आई, तुमचा काहीतरी गैरसमज होता. ए प्रीती, प्रत्येक वेळी कसा ग माझा गैरसमज होईल? दरवेळी हे असंच काहीतरी सांगतेस तू मला. पण आज मी तुला स्पष्ट सांगते, मला तू त्या माणसाबरोबर बोललेली बसलेली बघवत नाही. काय गरज आहे त्याच्याशी गोड गोड वागायची? आई, अहो दगडाला चॉकलेटी कलरचा पेपर गुंडाळल्याने तो दगड चॉकलेट होत नाही. मी जे काही गोड वागतीये आणि गोड गोड बोलतीये ते मी सगळं मुद्दाम करतेय. त्यांना वाटलं पाहिजे ना मी त्यांच्यातलीच आहे. एकदा का मी या सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली ना, की तिथूनच त्यांचं मन पोखरायला सुरू करेल. मग यांना कळणार सुद्धा नाही त्यांचं हे घर आतमधून कधी पोकळ झालंय ते. असं गुंडाळेन ना यांना, शेवटी पाणी मागायला सुद्धा तोंडातून शब्द फुटणार नाहीत. चांगलंय, फक्त त्यांना गुंडाळता गुंडाळता त्यात स्वतःलाही त्यांच्याबरोबर गुंडाळून घेऊ नकोस म्हणजे झालं. आणि चुकून जरी त्यांच्याबद्दल विचार करायला लागलीस ना तू, तर ही सुभद्रा तुझ्या समोर उभी आहे. आई, हे विसरू नकोस. अहो तुम्ही काळजी करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस व्यवस्थित पार पडला पाहिजे. त्या पुरुषोत्तम गायकवाडचं जर मन जिंकायचं असेल ना, तर हीच ती संधी आहे. तू कुठला डबल डाव खेळतेस हे मला माहित नाही प्रीती, पण उद्याचा वाढदिवसच काय, यांच्या घरातला कुठलाच कार्यक्रम मी आनंदाने पार पाडू देणार नाही. सिरियसली कीर्ती, तू आणि स्टुडंट सेफ्टी कमिटी मेंबर, मॅडम स्वतःकडे बघितलंय का? तू स्वतःची तरी सेफ्टी करू शकते का? काय? अरे यार, आता आपल्या सगळ्यांची सेफ्टीची जबाबदारी तर कीर्ती घेणार ना. हो ना ग कीर्ती, नको तिथे शायनिंग मारायला गेलं की हे असंच होतं. ए, हसू नका तुम्ही. एकतर सगळं तुमच्यामुळे झालंय. उगाच बेट लावली यार मी. त्यात ते विराज सर नेहमी माझ्या समोर येऊन उभे राहतात. जेव्हा पण बेट लावेल त्यांना समोर यायचंच आहे. करायला गेले एक आणि झालं तिसरंच. ऑलरेडी त्यांनी मला इतक्या असाइनमेंट्स दिल्यात ना, माझी लाईफ त्या असाइनमेंट्स मध्येच गेली. रोज आपलं तेच 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 आणि आता ही नवीन रिस्पॉन्सिबिलिटी, ही कमिटी अँड ऑल. मला नकोच आहे ही जबाबदारी. मला कळत नाही त्यांचा प्रॉब्लेम काय. डबल बॅटरी ना माझ्या हात धुवून मागे लागलाय. मला तर वाटतंय आता मला सुधारूनच हा माणूस शांत बसणार आहे. काय गरज आहे त्याने हे सगळं करायची?